आता मी करणार आहे आज मेथीचं बेसन, माझ्या पप्पाचं एकदम फेवरेट। त्यासाठी मी मेथी धुवून चिरून घेतलेली आहे, कांदे, पातीचे कांदे आणि मिरची, टोमॅटो, बेसन घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मी टाकणार आहे मोहरी। ती तडतडते, त्यानंतर मी घालणार आहे त्यामध्ये इकडे पापड तळून ठेवलेले आहे। ते थोडे छान ब्राऊन झाले की त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेली मेथी। मी त्यात टोमॅटो घातले आणि आता त्याला झाकून ठेवायचं। मध्ये मी घालणार आहे थोडीशी हळद, मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे मी तिखट जास्त घालणार नाही, थोडंसं अगदी कलर येण्यासाठी। त्यामध्ये चवीपुरतं मीठ, याला आपण परत झाकून घेऊया। छान ही मस्त शिजलेली आहे भाजी। त्यामध्ये आता आपण पाणी सोडूया। पातळच छान वाटतं त्यामुळे पाणी थोडं जास्त सोडलेलं आहे मी। आता याला उकळी येण्याची वाट बघूया। आता बेसन घेतलेलं होतं वाटीमध्ये, त्यामध्ये मी पाणी घालून थोडंसं याला छान फेटून घेणार आहे। म्हणजे त्यामुळे काय होतं की गुठल्या पडत नाही। शकता की पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि मी आता हे भिजवलेलं बेसन त्यात घालते आहे। त्याला छान आपण मिक्स करून घेऊया। याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि मस्त याला शिजू द्यायचं आता एकदम स्लो फ्लेमवर। बघू शकता किती मस्त आपलं बेसन तयार आहे, वरती मस्त तेल आलेलं आहे। आणि आता मी माझ्या मुलाला जेवायला देत आहे गरम गरम। तुम्ही बघू शकता किती मस्त प्लेट तयार झालेली आहे।